सकाळी सकाळी बाहेर आले बघते तर काय मस्त अशी फुलं आली ती. लोकांना वाटलं मी कांदेच लावले, पण त्याला वरती मस्त फुलं आली होती. मग आले घरात, देवपूजा करून घेतली. देवांना बी जास्वंदाची फुलं आणली. सकाळी सकाळी देवपूजा केली की भारी वाटतं. मग गेले किचनमध्ये. म्हणलं आता काय भाजी करावं बाई, म्हणलं आज रविवारी, पण मग आता मळ्यात पण जायचं आहे. कांदे भाजले, म्हणलं काळीच काहीतरी भाजी करावं. मग काळी करायची म्हणल्या, भाकरी केल्या, भात केला आणि काळी डुबुकुड्याची भाजी केली. किचन बिचन साफ केलं, बाकीची साफसफाई केली आणि गेले धुणं धुवायला पाठीमागं. तर बघते तर काय तिथं सीताफळात झाडे, त्याला एवढी सीताफळं लागलेली ती, पिकायला लागली ती. म्हणलं ती जाती ना आता गळून, म्हटलं घ्यावा काढून ती. पण ती काय मला काढताय ना, तरी मी काढलीच इकडून तिकडून वर चढून खाली काढलीच ती. नंतर त्यातली 2 पिकलेली होती, बाकीची पिकू घालायची होती. मग आणले घरात तोडून, ते दिले पिकू घालून. नंतर गेले रानामध्ये. रानात आज राहिलेलं कालचं काम करायचं होतं. मग ते पण नव्हते आज. त्यांना आम्ही कोथिंबीर लावली तिकडं वरच्या वावरात, तिकडं ते कोथिंबीरीला पाणी भरायला गेले. मग मी बसली ते काम करीत. नंतर गेले त्यांच्याकडे माझं काम झाल्यावर. म्हणलं यांचं काय झालं, त्यांचं चाललं होतं पाणी भरायचं काम. मग नंतर लाईट पण जाणार होती. मग थोड्या वेळाला लाईट गेली. मग चाललो घरी. तर येत्या इथं मेंढ्या दिसल्या मस्त. नंतर पुढं आलं तर बघते तर काय, म्हणलं बापरे एवढं पाणी पाणी कसलं आहे. नंतर सगळे बंधारे भरले. म्हणलं इथं तर आता सगळे बंधारे भरून गेले. म्हणलं आता काही टेन्शनच नाही. म्हणलं सगळीकडे नुसतं पाणी पाणीच चाललंय. म्हणलं मग गेलो घरी. घरी गेल्या गेल्या मस्त असं फुल दिसलं मला. आणि बघते तर काही ब्रह्मकमळाला कळ्या आल्या होत्या. नंतर संध्याकाळ झाली, दिवाबत्ती केली. मग नंतर म्हटलं स्वयंपाकाची तयारी करावा. मग म्हटलं कटाळा आला होता. म्हटलं बाई आता काय करावं, रानातून पण आलेलं थकलोय. मग रविवार होता, म्हटलं अंडेच बनवावं. म्हटलं भाकरी केल्या. नंतर स्वयंपाक झाला, जेवण बिवणं केली. म्हटलं आता भांडे पण घासून घ्यावं म्हणलं पटकन इथं. मग भांडे घासले. म्हणलं आता किचन पण साफ करून घ्यावं, म्हणजे सकाळी सकाळी फ्रेश वाटतं. परत पोराला पण शाळेत जायचं असतं, त्याचा पण डबा बिबा करून द्यायचा असतं. मग किचन बिचन साफ केलं.